हा जो पंपाचा सोर्स आहे, पाण्याचा सोर्स आहे ना, तो त्या शेतकऱ्याला माहित असतो की तो किती आहे आणि तो कितीपर्यंत चालणार आहे. आता जे काही लोक नदी आहे किंवा ज्यांच्याकडे वॉटर सोर्स स्ट्रॉंग आहे, त्यांना त्याची काळजी करायची गरज नाही, कारण त्यांना माहित असतं माझ्याकडे पाणी, बक्कळ पाणी वगैरे. बरोबर. पण माझं त्या लोकांना सांगणं आहे की ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स लिमिटेड आहे किंवा एप्रिल मे जून मध्ये किंवा मार्च एप्रिल जून मध्ये पाणी कमी पडतं, मग त्यामुळे त्यांना शेती नाही करता येत, तर त्यांना मी सांगेन की जेव्हा तुम्ही रेग्युलर जेव्हा पाऊस होतो किंवा जेव्हा पाणी असतं, तर तिथूनच पाणी लिमिटेड जर जेवढं ॲज अँड रिक्वायर्ड जर वापरायला सुरुवात केली, तर त्यामुळं काय होतं की तुम्हाला थ्रू आउट 12 मंथ्स तुम्हाला पाणी मिळेल. आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही ड्रिप यूज करा खरं तर. आणि ड्रिप यूज करताना ते पेप्सीवाला ड्रिप यूज करू नका, कारण शेतकरी काय करतात की चला एकदम स्वस्त जे काय मिळतंय ना, ड्रिप सांगितलं ड्रिप. मी म्हणतो की तुम्ही भले 1 वर्ष उशिरा करा किंवा थोडीशी इन्व्हेस्टमेंट अगोदर करा आणि ड्रिप करा, की ड्रिपमुळं पाण्याची बचत प्रचंड होते. आणि हे बचत झालेलं पाणी जे आहे माझं, हे मला भविष्यात जेव्हा ज्या वेळेस ड्राय असतो, म्हणजे जेव्हा दुष्काळ असतो किंवा जे उन्हाळ्याचे दिवस असतात, त्याच्यामध्ये मला ते वापरता येऊ शकतं. आणि खरं तर आता नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी. तर त्याच्यामध्ये ऑटोमेशन आणि हे ड्रिप सिस्टम जर लावलं तर पिकाचं उत्पन्न खूप वाढतं. पण याच्यावर अजूनही बरेचसे शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही आहेत खरं तर, की आधुनिक शेती करायला तयार होत नाहीत. मला तर पाणी मिळालं, बस पाणी दिलं की झालं, असं नाही. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की म्हणजे गव्हर्नमेंटचं पुढं जाऊन असं आहे सरकारचं मत, की ज्या एरियामध्ये पाण्याची लेवल आता आपण पाहतो की डे बाय डे खाली म्हणजे ड्राय होत चाललेले, तर क्रॉप पॅटर्न पण आपल्याला चेंज करता येऊ शकतो, की मला कमी पिकावर म्हणजे कमी पाण्याची पिकं मी घेऊ शकतो. म्हणजे माझं पीक जर सुकून जर वाया जाणार असेल, तर त्याच्या अगोदर जर मी वेगळं पीक घेतलं की जे मला कमी पाण्यामध्ये चालतं. आय थिंक राजस्थानच्या राजेंद्र सिंग असं कोणतरी एक मोठी व्यक्ती आहे, जे पाण्यासाठी बराचसाच मोठा लढा देते किंवा ते बोर मारून देत नाही, असं मी एकदा फार पूर्वी ऐकलेलं, मला एक्झॅक्ट नाव माहीत नाही त्यांचं, की त्यांचं तळमळ आहे की शेतकऱ्यांना जे आहे जे सोर्स अवेलेबल आहे तर त्यातून चांगलं उत्पन्न कसं काढता येईल आणि चांगल्या प्रकारे कसं राहता येईल. तर हे सर्वांसाठी, हे कोणत्या एका शेतकऱ्यासाठी नाही, हे फ्युचरमध्ये आज आज आपण पाण्याचे पाहतो, म्हणजे पंप आला, पंप बसवलं म्हणून पाण्याचे नसाडे नाही करायला पाहिजे. मग त्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो की ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स पण आम्ही प्रोव्हाइड करतो किंवा पेस्टिसाइड्स पण प्रोव्हाइड करतो. ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्या आम्ही शेतकऱ्यांच्याबरोबर पोचवायचा प्रयत्न करतोय. किंवा मार्केट ट्रेंड आता काय बदलत चाललेलं आहे, एक्झॉटिकवाले काय येतात, छोटे छोटे शेतकऱ्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की जर का तुम्हाला शेती कमी असेल तर त्या कमी शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी कसं चांगलं उत्पन्न काढायला, जसं मी म्हणेन की पॉलिहाऊस करू शकता तुम्ही, पण त्याला अजून ट्रेंड तो येत नाही. तो हळूहळू बदलेल, आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच. सर मगाशी डिस्कस झालं होतं, पण हा थोडा एक वेगळा प्रश्न विचारतोय मी. आत्तापर्यंत माधुरी सोलर आणि पर्ल एंटरप्राइजेसने हजारो इन्स्टॉलेशन केली आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पण असे कुठले एक 2-3 तुम्ही मला किस्से सांगू शकता का, की जे तुमच्या स्मरणात राहिले आयुष्यभरासाठी? आम्ही किस्से खूप आहेत खरं तर. म्हणजे त्यातला मी एक किस्सा सांगेन की जो मी फार पूर्वी पंप बसवला, मी 10-15 वर्षापूर्वी बसवलेला तो पंप होता, की त्यावेळेस फारशी टेक्नॉलॉजी पण नव्हती. तर तो एका तळ्याच्या बाजूला, म्हणजे शिरवळच्या तिथेच ते गाव आहे, त्याचे पेपरमध्ये न्यूज वगैरे पण खूप आहेत त्या शेतकऱ्याच्या. तर त्याने काय केलं की ते शोधत होते की अदरवाईज त्यांना ते इंजिनवरतीच म्हणजे जनसेट वापरूनच त्याला लागत होते वगैरे. तर या केसमध्ये कसं होतं की त्यांनी कुठेतरी आमची अशी ॲड पाहिलेली होती, एक्झिबिशनमध्ये वगैरे आले, मला भेटले होते ना, आम्ही त्यांना तो पंप बसवले होते. तर त्यांनी त्याच्या शेतामध्ये, त्याच्या बाजूला शेती होती आणि त्याने तो पंप आमचा सोलारचा वापरून ते शेती केलेले होते. तेव्हा त्याने ते आलं केलेलं होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीने तो प्लॉट आलेला होता, म्हणजे ते स्वतः आल्यामध्ये उभं राहिलं तर छातीच्या वरपर्यंत ते हे होतं आणि त्यातून त्यांना लाखो रुपये मिळालेले होते. आणि हे लाखो रुपये मिळाल्यानंतर ते स्वतः ते मला भेटायला आले, तसं एक गिफ्ट घेऊन. सर हे म्हणे की किती मोठा चेंज झालेला होता त्यांच्यामध्ये, त्यांच्याकडे त्यांचं घर झालं किंवा गाड्या घेतल्या त्यांनी. आणि ते म्हणे की बिकॉज ऑफ या पंपामुळे. अशा खूप उदाहरणं आहेत की ज्यांना वेळेत पाणी देता आल्यामुळं चेंजेस झालेले आहे. काही लोकांनी कॅश क्रॉप करता आले आता त्यांना, की पाणी मिळाल्यामुळं म्हणजे कॅश क्रॉपमध्ये टॅमॅटो करता येतात किंवा डोबळी आहे, चिली आहे, हे करून त्यांना
चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे. मला सांगेल की मी माझ्या कित्येक मित्रांच्याकडे आहेत असे पंप वगैरे. होतं काय की प्रश्न पाण्याचा असतो पण पॉवर नसते. बरोबर. त्यामुळे पॉवर जेव्हा नसते तेव्हा मग माझ्याकडे सोर्स असूनही काय उपयोग नाही. त्यामुळे त्याच्यासाठी फक्त सोल्युशन केलं की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं की 3 दिवसा लाईट असते, 3 दिवस रात्री लाईट असते आणि 1 दिवसाचा तो कटअप असतोच मेंटेनन्ससाठीचा. पण 3 दिवसामधलं जे असतंय तर त्याच्यात ते बरेचदा पॉवर कट होतो. संध्याकाळी मी पाणी फास्ट देऊ शकत नाही. बरं माझ्याकडे जे काही सोर्स आहे त्याच्यामध्ये पाणी असून सुद्धा मी बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी अवेलेबल असल्यामुळे मला देता येत नाही. मग त्याचा परिणाम काय होतो की माझं रेंज आहे जे उत्पन्न आहे म्हणजे मला आज द्यायचं आहे पाणी पण मी 4 दिवसांनी देईल. तर मधला जो काय पॅटर्न आहे, मधला जो गॅप आहे 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस की मला फक्त इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे देऊ शकत नाही. त्यामुळे उत्पन्नावर फार मोठा परिणाम होतो. आज सोलर पंपामुळे तुम्ही 60 दिवस आज नव्हे तुम्ही पाणी देऊ शकता. हा मोठा यातला फरक आहे. म्हणजे माझ्याकडे इलेक्ट्रिक पंप असणार आणि माझ्याकडे सोलर पंप असणार. उद्या एखादं वादळ झालं, एखादा एक पोल पडला तर तो नंतर 1 पोल 10 पोल जे काय डॅमेज होईल त्यानंतर ते रिपेअर करायला बरेच दिवस लागतात. 10 दिवस, 15 दिवस. माझ्या स्वतःच्या शेतात एकदा 1.5 महिना लागला हे सगळं करायला. बापरे. पण माझ्याकडे स्वतःकडं सोलर असल्यामुळे, सोलर पंप असल्यामुळे माझ्यावरती काही नाही परिणाम झाला. पण ज्या लोकांनी माझ्याबरोबर जे प्लॉट केलेले होते त्याचे ते सुकून गेले. तर हा 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 मोठा फायदा आहे याच्यामध्ये सोलर असणे आणि इलेक्ट्रिक याच्यामध्ये. मग त्यामुळे हा जो आहे अशा खूप सक्सेस स्टोरीज आहेत की ज्या सांगता येतील आपल्याला, नावाचं आहेत किंवा मग आमच्याकडे बऱ्याच लोकांचे मी व्हिडिओ शूट पण आहेत आमच्याकडे घेतल्यामुळे काय फायदा झाला किंवा किती काही लोकांना तर पाणी म्हणजे जेव्हा बरेच लोक शेतात राहतात. जर इलेक्ट्रिसिटी नसेल आणि त्यांना जर बोरवेलवरती जर ते अवलंबून असतील तर त्यांनी कुठे जायचं पाणी प्यायला. म्हणजे हा छोटा प्रश्न आहे. उद्या जर पॉवर कट झाली, वादळ झालं, पॉवर कट झाले, 10 दिवस जर मला बोर नाही मग माझं जीवन त्या बोरवरती पाण्यावरती जर अवलंबून असेल. मी विहिरीचं वेगळं विहिरीत उतरून पाणी घेता येईल पण बोरमध्ये कसं घेणार? अगदी त्या लोकांच्यासाठी सोलर एक फार मोठी संजीवनी. असे लोक खूप काही सांगतात की असं झालं, एवढ्या लोकांना प्रॉब्लेम आले की त्या लोकांनी आमच्याकडून येऊन पाणी घेऊन गेले. अशा खूप स्टोरी आहेत. पण हे बिहाइंड द वॉल असं म्हणतो ना, कसं पाठीमागचं सक्सेस या गोष्टी आहेत की बेनिफिट म्हणजे असे काय तर हिडन बेनिफिट्स इतके आहेत सोलर पंपाचे की ते डिफाईन करणं थोडंसं मुश्किल आहे. पण समाधान जर म्हणाल तर या लोकांच्या मध्ये खूप मोठं आहे. वा. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑपरेटिंग कॉस्ट नाही. मला इलेक्ट्रिक पंप घेतला की मला इलेक्ट्रिक बिल भरावं लागतं, बरेचदा मेंटेनन्ससाठी थांबावं लागतं. या केसमध्ये तसं नाही की मला ऑपरेटिंग कॉस्टच नाही. 5 वर्ष पूर्ण तो पंप त्या कंपनीचाच असतो, म्हणजे गव्हर्नमेंटचाच असतो. तर 5 वर्ष तर तुम्हाला त्या कंपनी जबाबदारी आहे पण तशी 5 वर्ष तुमची पण जबाबदारी, त्यानंतर तो पूर्णपणे तुमची जबाबदारी. त्यामुळे तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवणं, वेळेवर काळजी घेणं आणि मी तर म्हणेन की ते खरंच एक आपला फॅमिलीचा मेंबर असल्यासारखं त्याला ट्रीट करणं हे खूप मोठी गरज आहे आज. वा. सर मगाशी तुमच्या बोलण्यात ना ऑटो ड्रीप सिस्टीम विषयी ऐकलं मी. तर तिकडे शेतीसाठी याचा उपयोग आहेच आहे, पण शहरामध्ये पण हल्ली भरपूर लोक याच्याबद्दल क्युरियस आहेत की ऑटो ड्रीप सिस्टीम काय. तर आपण आतापर्यंत काही कॉर्पोरेटसाठी किंवा इंडिव्हिज्युअल घरांसाठी काही इन्स्टॉलेशन केली आहेत? हा थोडासा वेगळा विषय आहे खरं तर, शेती आणि ऑटो ड्रीप. म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्ती एक शेतकरी असते. फक्त आपण ॲज अ शेतकरी म्हणजे असं नाही की मी शेतात जाऊन काम करतो म्हणून मी शेतकरी, असं नाही होऊ शकत. शेतकरी म्हणजे की मला एक 4 कुंड्यांमध्ये जरी मी झाडं लावली तर मला ते फुलं येणारी झाडं लावली की फुलं तोडायला मी पाणी घातलं, फुल आलं, एक वेगळं समाधान असतं याच्यामध्ये. आज आपण पाहतो की म्हणजे माझं असं मत आहे की माझी एक इच्छा आहे, मत म्हणण्यापेक्षा माझी एक इच्छा आहे की मी आज पुण्यामध्ये राहतो तर मला टोटल पुणे ग्रीन कसं करता येईल, ते वेदर इट इज पॉसिबल, हे पॉसिबल आहे का? तर मी म्हणतो हे पॉसिबल आहे. जेव्हा माझा त्यामध्ये इंटरेस्ट वाढेल की माझ्यामध्ये मी असं सांगतो की टेरेसवरती छोटे टेरेस असो, मोठे टेरेस असो, गॅलरी असो, ह्या ज्या गोष्टी आहेत की जे प्रत्येकाला कुठे ना कुठे आपण असं एखादं फार रेअर एखादं घर असेल की किंवा खूप कमी घरं असतील की ज्यांच्या घरामध्ये कुंडीमध्ये झाड लावलेलं नाही, ॲटलिस्ट तुळस तरी असतेच. तर या लोकांना मी सांगतो की तुमचा इंटरेस्ट जर वाढवायचा असेल तर यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की मला जर करायचं आहे पण मी करू शकत नाही तर व्हॉट इज माझे प्रॉब्लेम्स काय. प्रॉब्लेम खूप शिल्लक आहेत की मी बाहेर जेव्हा जातो तेव्हा झाडांना पाणी कोण घालणार,
बरोबर. रोज मी घालायचे का, हम्म. मी आज विसरलो, मग ते सुकतात, मग परत ते नवीन विकत आणा, परत लावा. म्हणजे ह्या झंझटीत पडण्यापेक्षा न केलेलं बरं, असं एक मानसिकता तयार होते. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही किती प्लांटेशन करा, ती काळजी मात्र आम्ही घेऊ. म्हणजे काय, ॲक्च्युली कोणताही प्लांट जेव्हा तुम्ही प्लांट करता, म्हणजे कुंडीमध्ये झाड म्हणजे शोचे असो, प्लांट असो किंवा फुलाची झाड असो, फक्त पाणी घालतो. बरोबर. म्हणजे 90-95% लोक हे फक्त पाणी घालणं एवढंच एक काम करतात. तर मी म्हणतो की असं करू नका, फक्त पाणी. त्याच्यात त्याला खत द्या, त्याला औषधं पण द्या. त्याला एक प्लांट म्हणजे एका मुलासारखं आहे, एक ह्युमनसारखं आहे, की त्याला जसं जसं लागेल तसं तुम्ही जर देत गेला तर तुम्हाला खूप असं उत्साह वाढतो. सिनियर सिटीजनसाठी तर मी म्हणतो की तुम्ही गार्डन करण्यापेक्षा प्लांट लावायचे होते, प्लांटेशन करा. म्हणजे कोणते याचे प्लांट लावा, म्हणजे गार्डनिंग करण्यापेक्षा याचे प्लांट लावा, की ज्यामुळे तुम्हाला उत्पन्न पण मिळेल, तुम्हाला रोजच्या रोज पाहता येईल. मग आम्ही काय करतो की आमचं सिम्पल लॉजिक आहे की 5 जर का तुम्ही टोमॅटोचे प्लांट लावले आणि 5 चिलीचे लावले, तर तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या 3-4 फॅमिलीना ऑटोमॅटिक पूर्ण होईल. बस एवढं. आणि याच्यामध्ये कसं की त्याला एक टेन्युअर असतं की 3-4 महिन्यामध्ये, 4 महिन्यानंतर वेगळे लावा, 4 महिन्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे लावा. तर हे गार्डनिंग करताना तुम्हाला जर का ऑटोमेशन करून मी दिलं, तर तुम्हाला पाहायचं काहीच नाही. म्हणजे तुम्ही विसरला. मी आता बरेच लोक जाणतो की अरे आम्ही महिनाभर बाहेर जातो, आणि तो महिन्यात ते 6 महिने तुम्ही जा. त्यांनी काय फरक पडणार, की आमच्याकडे आम्ही अशी ड्रिप सिस्टम डिझाइन केलेलं आहे की तुमच्या एक्झिस्टिंगच्या फ्लॅटमधला त्या नळाचं जे काही पाण्याचा सोर्स असतो त्याला आम्ही कनेक्ट करतो, आणि पर्टिक्युलर टायमिंग ज्या टायमिंगला त्याच्यामध्ये पाणी असणार आहे, मग फ्लॅटमध्ये असाल, बंगलामध्ये असाल, तर पर्टिक्युलर वेळेस ते पाणी असतं. बरोबर. त्याच वेळेस तो ऑन होईल. आणि ज्या प्रकारचे प्लांट आहेत त्याप्रमाणे कमी जास्त लिटरचे आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मागं पुढं करून त्याला प्रॉपर पाणी द्यायचा प्रयत्न करतो किंवा दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही बिंदास होऊन जाता की मला कोणत्याही प्रकारचं, म्हणजे आज आपण बघतो की नंबर ऑफ बिल्डिंग्समध्ये तुम्हाला ते रेड कलरचे पट्टे दिसतात, पाण्याचे उगळ आलेले दिसतात. बरोबर. परत त्यानंतर माती सगळीकडे दिसते, किंवा पाणी घालताना तुम्ही कशाने पाणी देता ते महत्वाचं आहे. एखाद्या पाईपने दिल्या किंवा दिलं तर सगळं तयार होतं. वेस्टेज ऑफ वॉटर, वेस्टेज ऑफ काय म्हणतात की सॉईल सुद्धा त्याच्यामध्ये आता वेस्टेज ऑफ टाइम असतं. हे सगळं तुम्हाला, आणि इतकं कॉम्पिटेटिव्ह रेटमध्ये आहे. आम्ही असा प्रयत्न करतो की त्याला मोठ्या प्रमाणे कसं आणायचं. तर आता आम्ही तो, म्हणजे मी या माध्यमातून सांगतो की ॲटलिस्ट यू ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द सिस्टम काय ती जाणून घ्या. एकदा तुम्ही ते सिस्टम जाणून घेतली ना, की तुम्ही स्वतःला रोखू नाही शकणार की ती घेतलीच पाहिजे. आणि इट इज इसेन्शियल, ते खूप इसेन्शियल. जेव्हा ते नीड म्हणून जेव्हा येईल तेव्हा तो मल्टिपलमध्ये जाईल. आणि आम्ही ते प्रयत्न करतो की तुम्ही शेती करा, टेरेस फार्मिंग करा. टेरेस फार्मिंग कधी शक्य आहे, जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल तेव्हा. म्हणजे तुम्ही चुकला तरी काय हरकत नाही, कारण की पाणी द्यायला आमचं सिस्टम आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर लावले ना, तर त्याच्यासाठी खत द्यायला आम्ही तयार आहोत. म्हणजे छोट्या छोट्या याच्यामध्ये बरं ते ऑर्गॅनिक आहेत. म्हणजे तुम्ही मुलांना पण, लहान मुलाने जरी टच केला काय फरक नाही पडायचं, कोणी त्याला टच केलं किंवा काय झालं तर काय फरक नाही, जर ते विषारी नाही आहेत. आणि जे काय तुम्ही त्याच्यातून उत्पन्न येणार आहे हे ऑर्गॅनिक असणार आहे, बरोबर. हे रिसिड्यू फ्री असणार असं मी म्हणतो. तर हे खूप मोठं काम आहे खरं. बरोबर. म्हणजे गावा म्हणजे प्रत्येक, मी म्हणाले की प्रत्येकाच्या आतमध्ये एक शेतकरी असतो, की मला कधीतरी वाटतं की ग्रीनरी प्रत्येकाला छान वाटते. ती जर ग्रीनरी मी माझ्या टेरेसवरती जर लावली किंवा ती बनवली, तर त्याचं समाधान मला असं मिळणार. आणि दुसरं असं असतं की नेक्स्ट जनरेशनचं काय, पुढच्या जनरेशनला काय शिकवतोय आपण. म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आज शहरामध्ये आलाय, तो परत गावीच जात नाही. म्हणजे त्याची जी मुलं असतात त्याला शेती माहीत नसते. म्हणजे असताना शेतकरी असून सुद्धा त्याला शेतीविषयी माहिती नसेल. मग त्यांच्यासाठी हे टेरेस फार्मिंग जे आहे, की मग त्याला पानं कशी येतात, फुल कसं येतं, मग फुलाचं फळ कसं होतं, मग ते फळ कधी मॅच्युरिटी येते, म्हणजे ते हार्वेस्टिंगला कधी येतं, आणि स्वतः लावलेले फुलं जे काय असेल, फळं वगैरे, त्याचं कंझ्युम करताना पाहण्यामध्ये एक वेगळं सॅटिस्फाय. म्हणजे मी तुम्हाला फायनान्शियली नाही सांगणार की तुमचे पैसे किती वाचतील, पण मी तुम्हाला सांगेन की तुमचं समाधान मात्र खूप मोठं समाधान मिळेल. मी मॅक्झिमम सिनियर सिटीजनना हे आवाहन करतो की तुम्ही हे सिस्टम सुरू करा. छोट्या प्रमाणात 5-5 तुम्ही फक्त प्लांट घ्या, आणि 5 प्लांट एकदा काय लावले मग तुम्हाला व्हरायटी ऑफ प्लांट पण मिळते. मग तुम्ही 2-2 लावा. तुमच्याकडे जे काही स्पेस आहे त्याप्रमाणे मग व्हरायटीज ऑफ पण आपण देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काकडी देऊ शकतो, टमाटे देऊ शकतो, एव्हरीवर कारलं देऊ शकतो, आणि हे पॉसिबल आहे तुम्हाला तुमच्या टेरेसवरती वाढवून, आणि त्याचं समाधान घ्या. म्हणजे आम्ही असे खूप प्रयोग केलेले आहेत की मी कॉर्पोरेटमध्ये पण केले, जे की आम्ही BH ग्रुपमध्ये तर 500 कुंड्यांना आम्ही केलेलं आहे.
आमचे माझे मित्र आहेत डॉक्टर गायकवाड सर जे आहेत, त्यांना त्यांच्या इथे आम्ही हा प्रयोग केलेला आहे. त्यांना आम्ही सांगितलं की ऑटोमेशन केल्यानं किती होतं, म्हणजे खाली कुठल्याही प्रकारचं क्लीन फ्लोअर राहतो बेसिकली, आणि तुम्हाला 3 लेअरमध्ये आम्ही ते केलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या लेअरमध्ये आम्ही काय केलं, व्हर्टिकल फार्मिंग इज पॉसिबल, की छोट्या जागेमध्ये सुद्धा वेगवेगळे जर लेअरमध्ये आपण केलं, म्हणजे भाजीपाला जर खालच्यामध्ये लावला, मोठे जे आहेत ते प्लांट वरती लावले, तर हे याच्यातून खूप चांगलं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे उत्पन्न मिळतं इन द सेन्स की तुम्हाला तुमच्या घरी बाहेरून विकत आणण्याची भाजीची गरज नाही जर चांगलाच टेरेस असेल, बरोबर. आणि खूप मोठं समाधान मिळतं. प्रश्न हा आहे की समाधान हे म्हणून की ते कंटिन्युअस 365 डेजमध्ये तुम्हाला कदाचित नाही म्हणत, पण ते आपले 65 डेज तरी होतील, 300 डेज तरी होते किंवा 150 डेज तरी होते. पण तुम्ही जेव्हा कोणतेही उत्पन्न स्वतः घेता, हे आपण आपल्याला नेहमी सांगतो की बऱ्याचशा झाडांनी स्वतःच्या शेतामध्ये जेव्हा असते तेव्हा आपल्याला एक प्राऊड फील होतं की अरे हे माझं म्हणजे स्वतःच्या घरामध्ये शेतकरी जेव्हा आपण दूध आणतो किंवा बरेच लोक सांगतात की आपण बाहेरून दूध विकत घेतो, पण ते स्वतःच्या जर जे काय गोठा असेल त्याच्यातून जर येणार दूध असेल तर वेगळं समाधान होतं. बरोबर. स्वतःच्या शेतातून जेव्हा जे काही गावाकडून लोक पाठवतात, आज शहरामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत त्यांना जर गावाकडून जर त्यांच्या कोणी रिलेटिव्हनी कोणी जर पाठवली एखादी गोष्ट स्वतःची आहे म्हणून, तर त्याला एक वेगळा आनंद असतो, वेगळा स्मेल असतो, बरोबर, वेगळं समाधान असतं. तर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर हा नक्की शेअर करा, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आमचे संजय सर त्याला नक्की उत्तरं देतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईलला नक्की फॉलो करा, आणि त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.